काय नाव तुझं? माझं नाव अनन्या राकेश तांबे. बरं, लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये तू काम करत आहेस बालकलाकार म्हणून. तर हे काम तुझ्यापर्यंत कसं आलं? कोणी सांगितलं तुला? मम्माने. आणि काय केलं मग त्याच्यासाठी तू? मी त्याच्यासाठी ऑडिशन दिला आणि खूप प्रयत्न केला ओके, काय प्रयत्न केलाय? की माझं इथे सिलेक्शन होऊ दे म्हणून. ओके, मग सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा तुला शूटिंगला बोलवलं तेव्हा कसा होता तुझा दिवस तो? खूप एक्साइटमेंटमध्ये होता. ओके, कशी झाली त्या दिवशी शूटिंग कशी झाली? खूप छान झाली. ओके, आता जे तू आता हॉस्पिटलचा ड्रेस घातलेला आहे तर काय पात्र आहे, काय चालू आहे, सीन चालू आहे? आता हॉस्पिटलच्या सीनमध्ये आहे. मी बेडवरती आहे तर मला बरं नसणार वाटत. माझ्या राईट पायाला जरा लागलं असणार ॲक्सिडेंटमध्ये. ओके, मग आता सेटवरती जेव्हा शूटिंग चालू असतं तेव्हा किती जण सर्व गंमत जम्मत असते? कोण कोण तुझे लाड करतात, किती लाड करतात? लक्ष्मी मॅम अँड श्रीनिवास सर आणि भावना आंटी, रवी अंकल आणि सुपर्णा मॅम, सुपर्णा दीदी, एवढे लोक. ओके, तुला कोण आवडतं सर्वात जास्त? भावना आंटी. भावना आंटी का आवडतात? भावना आंटी माझ्यावरती लाड करतात. काय लाड करतात तू? असं म्हणजे करतात लाड. ओके, आता तू जे काम करतेस आता करते मग ह्याच्यामध्ये तुझं जे शाळेचं होमवर्क वगैरे आहे किंवा स्कूलचं आहे ते कसं करतेस मग? मी घरी गेल्यावर पहिलं झोपते आणि मग जरा उठते आणि थोडासा स्टडीज करते. आता तू म्हणजे मालिकेमध्ये काम करत आहे, तुझे फ्रेंड्स वगैरे आहेत ते काय बोलतात तुला? काय नाही, म्हणजे असं त्यांच्या मूडमध्येच असतात ते लोक. ओके, मग तू काम करतेस आता तेव्हा जेव्हा तुला टी व्हीवर पाहतात ती लोक किंवा तुझ्या घरचे जेव्हा टी व्हीवर पाहतात तेव्हा त्यांचं काय प्रतिक्रिया असतात? माझ्या घरचे तर मला बोलतात खूप छान ॲक्टिंग करतेस तू, तुला बघून खूप म्हणजे छान वाटलं. अच्छा, आता सिक्रेट सांता झालं, तुला कोणी सिक्रेट सांताचं गिफ्ट दिलं? नाही, तेव्हा मी शूटिंगलाच होती, तेव्हा अरे म्हणजे पॉसिबल नव्हतं ते. मग कोण असं काय, तुला काय पाहिजे सिक्रेट सांतामध्ये गिफ्ट काय पाहिजे? मला ॲक्टिंग करायची आहे. अरे वा, गिफ्ट का पाहिजे? गिफ्टमध्ये काय घेऊ? एक डॉल. ओके, तर मालिकेबद्दल तू सांगू शकशील? हो. कधी येते मालिका आणि प्रेक्षकांना सांगू शकशील? ठीक. मालिकाचं नाव आहे लक्ष्मी निवास. तर ती 23 पासून चालू झाली आहे. तर तुम्ही ती नक्कीच पहा आणि त्याच्यावरती कमेंट करा की तुम्हाला कशी वाटली ती मालिका आणि माझी ॲक्टिंग पहा. थँक्यू. वेलकम.